शरद पवारांनी मुलाखतीत म्हटलं. मी पण ते वाचलंय. मला त्याचा पूर्ण काही उलगडा झाला नाही. एक तर प्रफुल्ल पटेल संदर्भात ते जे काय बोलते त्याची मला काहीही माहिती नाही. पण एक आहे मला हे सांगायचं की ज्या वेळेला 95 मध्ये आमचं सरकार गेलं, पवार साहेबांनीच मला MLC केलं आणि नंतर विरोधी पक्ष नेता केलं. त्या वेळच्या ज्या 5 वर्षाच्या काळामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून मी जे काम केलं, विरोधी पक्ष नेता म्हणून शिवसेना BJP सरकारच्या विरोधात, ते इथपर्यंत की माझ्या घरावर जीवघेणा हल्ला झाला होता त्यावेळेला आणि मी वाचलो. आणि अनेक गोष्टी त्यावेळेस आता मी परत मला सांगत नाही, पण त्यावेळेस सुद्धा मी वन मॅन आर्मी म्हणून लढलो होतो. आणि त्यामुळे साहजिकच जर पक्ष फुटला नसता आणि काँग्रेस, म्हणजे आम्ही त्यावेळेला काँग्रेसमध्ये होतो, पवार साहेबांनी आम्ही सगळे, तर माझी खात्री आहे 100% मुख्यमंत्री मीच झालो असतो. पण एवढंच नाही, पवार साहेब या वेळेला काँग्रेसमधून त्यांना बाहेर काढलं, पक्ष त्यावेळेला फुटला, त्यावेळेला सुद्धा मी पवार साहेबांबरोबर न जाता काँग्रेसमध्येच थांबावं. काँग्रेस आताच तुम्हाला जे आहे पुढच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला घोषित करतो, अशा प्रकारचे जे काही मेसेज, फोन्स, मग ते माधवराव शिंदे असतील, शीला दीक्षित, ऑस्कर फर्नांडिस, राजेश पायलट, आता जे सध्या हयात आहेत असे मुकुल वासनिक, ते कलमाडे, आणि माझ्याबरोबर सतत त्यावेळेला ATN काम करणारे संजय खोडके, त्यांना तुम्ही विचारलं तर ते तुम्हाला ते सांगतील की मी जे बोलतोय ते खरं आहे की नाही. पण त्यावेळेला मी सांगितलं की ठीक आहे, मला ते म्हणताय, ते म्हणा तुम्ही नुसते या दिल्लीला, मी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला आम्ही घोषित करतो. पण मी सांगितलं की नाही, मी पवार साहेबांबरोबर राहणार. आणि मग पवार साहेब आणि म्हणजे मी प्रांताध्यक्ष झालो, पवार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष, आणि ती निवडणुकीत पुढे 6 महिने पुढे प्रिपोन झाली. आणि त्यामुळं NCP जी पवार साहेबांनी स्थापन केली होती, त्याच्या जिल्हा बॉड्या सुद्धा निर्माण झाल्या नव्हत्या. त्याच्यामुळे उमेदवार जाहीर करणं आणि ते सगळाच गोंधळ झाला होता. मी त्या प्रक्रियेमध्ये पूर्णपणे 100% होतो. आणि पवार साहेबांकडे एक हेलिकॉप्टर, माझ्याकडे एक हेलिकॉप्टर, आम्ही असाच दौरा केला. आणि त्यावेळेला सुद्धा जर जास्त आमचे आले असते काँग्रेसपेक्षा जास्त, तर त्यावेळेला सुद्धा मुख्यमंत्री झालो असतो. परंतु त्यावेळेला काँग्रेसचे आमच्यापेक्षा जास्त आले. काँग्रेस वेगळी लढली, आम्ही वेगळे लढलो. शिवसेना BJP एकत्र होते, तिरंगी सामना होता. मग आम्ही काँग्रेसबरोबर गेलो, पण काँग्रेसचे जास्त होते म्हणून त्यांचा मुख्यमंत्री आणि आमचा उपमुख्यमंत्री म्हणजे मी झालो.